सकाळी उठली, पहिलं घर झाडून घेतलं, मग बाहेर गेले, बाहेरचं अंगण वगैरे सगळं झाडलं. मग सकाळची मस्त आपण देवपूजाही केली होती. मग मिस्टरांना चहाही देऊन घेतला. त्याच्यानंतर चहा मीही घेतला. नंतर सारांशी उठला होता, तर त्याचे पप्पा बिस्किट भरवत होते, ते बिस्किट खात होता. तर पप्पांसोबत मग थोडीशी त्यांनी मस्तीही केली. उठल्या उठल्या तो डायरेक्ट पप्पांकडे जातो, पप्पांसोबतच मस्ती घालत बसतो थोड्या वेळ. त्याच्यानंतर मी लागली स्वयंपाकाला, मस्त चपातीही केली होती. त्याच्यानंतर मग सारांशला आंघोळ घातली होती, त्यालाही फ्रेश केलं. मस्त तोही चालला होता पुढे, मला मम्माकडे पप्पाकडे जायचं आहे. त्यानंतर मीही यूट्यूबला माझे स्वतःचे ब्लॉग बघत होते टी व्हीवरती. नंतर आम्ही जेवणही केले, मस्त चकली, शेव, आवळे, चपाती आणि मस्त पिठलंही केलं होतं. माझ्या मम्मीने मला चकली आणि शेव करून आणली होती माझ्यासाठी. मी तिला बोलली होती त्यांनी घेऊन ये. सारांशी जेवत होतं, दोघं आमच्या सगळ्यांचं जेवण झालं. मग सारांशी बाहेर गेला. त्याच्यानंतर मी आवरायला लागली मला जायचं होतं बाहेर मस्त हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तर मी गेली मावस सासूबाईंकडे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. मस्त साडी वगैरे वेअर केली होती मी आज. तर कशी वाटली माझी साडी नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर मी गेली माझ्या मावस सासूंकडे. मस्त आमच्या गप्पा चालल्या होत्या, थोड्या वेळ बसलो. सारांशी त्यांच्यासोबत खेळत होता. त्याच्यानंतर चहा केला, चहाही घेतला सगळ्यांनी. नंतर मी आली घरी. थोडेसे सारांशने कपडे घाण केले ते काढले, दुसरे त्याला कपडे वेअर केले आणि थोडेसे त्याचे कपडे बाकी होते तेही वॉश करून टाकले. त्याच्यानंतर मी आली. आज होता शुक्रवार, म्हटलं थोडं देवीपुढे आपण सारून घेऊया. थोडंसं मस्त सारूनही घेतलं. आज देवीचा वार असतो शुक्रवार, तर देवीपुढे असं मस्त सारून छान सारून घेतलं. पॉझिटिव्हिटी वाटते मला, नाहीतर असं निगेटिव्हिटी वाटते. देवीपुढं सारून घेतलं, मस्त पॉझिटिव्हिटी वाटतं. त्याच्यानंतर मी गेली बाहेरून आणला मस्त वाण म्हणजे हळदी कुंकासाठी आणले. तर चला व्हिडिओ